नमस्कार. इंदू आणि व्यंकू महाराजांनी विठुरायाची मूर्ती मंदिरामध्ये आणलेली असते. त्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात. पण श्रीकला मात्र खूपच चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. श्रीकला स्वतःशीच बोलते, इंदू तुला आता मी सोडणार नाही. तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर मी तुला देणारच. आजपर्यंत कायम कायम फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला माझ्या वडिलांपासून दूर राहावं लागलं. माझ्या वडिलांना कायम जेलमध्ये राहावं लागलं. आणि या पापाची शिक्षा दिल्याशिवाय ही श्रीकला गप्प बसणार नाही. इकडे इंदू अधोक्षज बोलत असतात. अधोक्षज इंदूला बोलतो, इंदू खरंच आज मला कळून चुकलं. तुझ्यावरती जर का विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती. तेव्हा इंदू बोलते, अधोक्षज नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस. खरं सांगू का, आता या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर. तुला काय पटतंय ते बघ. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, खरं सांगू इंदू, यापुढे मी कधीच तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही. कायम मी तुझ्या सोबतच असेल. तेव्हा इंदू बोलते, मला दुसरं काय पाहिजे. तू माझ्या सोबत असलास की बस. तेवढ्यात मात्र तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज म्हणतात, इंदू अधोक्षज आज रात्री आपण मंदिरामध्ये कीर्तन करूया, जेणेकरून सगळेजण खुश असतील. तेव्हा मात्र इंदू बोलते, चालेल, माझी काहीच हरकत नाही. व्यंकू महाराज आता विठुराया सुद्धा मंदिरामध्ये आलाय, त्यामुळे कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आता सगळं काही नीटच होणार. इकडे सगळे गावकरी रात्री मंदिरामध्ये जमलेले असतात. सगळेजण खूपच खुश असतात. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई इंदूला बोलतात, इंदू आता काय करायचं. इंदू तुला काय वाटतं, सगळं काही ठीक होईल ना. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो मोठ्या बाई, तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये. सगळं व्यवस्थित होणार. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. आणि मग सगळेजण कीर्तनासाठी बसलेले असतात. इंदू छान असं कीर्तन करत असते आणि त्याच वेळेला श्रीकला स्वतःच्या डोक्यावर शाल घेऊन आलेली असते. इंदू कीर्तन करत असताना श्रीकलाला खूपच राग येतो आणि त्याच रागासरची श्रीकला उठते आणि इंदूच्या पोटामध्ये चाकू खुपसायला जाणार. तेवढ्यात मात्र पाठीकडून श्रीकलाच्याच पोटामध्ये कुणीतरी चाकू खुपसलेला असतो. जेव्हा ती पाठी वळून बघते तेव्हा मात्र श्रीकला चांगली चाट पडलेली असते. कारण साक्षात विठू पंढरपूरकर पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि पोलिसांनीच श्रीकलावरती गोळी झाडलेली असते. त्यावेळेला श्रीकला खूपच रक्तबंबाळ झालेली असते. श्रीकला रक्तबंबाळ झालेली असताना इंदू श्रीकला जवळ जाते आणि इंदू श्रीकलाला म्हणते, श्रीकला तू काळजी करू नकोस, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा लगेच श्रीकला इंदूचा हात धरते आणि इंदूला बोलते, नाही इंदू, मला डॉक्टरांकडे जायचंच नाहीये. इंदू माझ्यावरती विश्वास ठेव. आजपर्यंत खूप चुका केल्या, खूप कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला, पण आज मात्र खरंच खरंच मला त्या सगळ्या चुकांची जाणीव झालीये. खरं सांगू, आज मला खूप भारी वाटतं इंदू. आज तुझ्या पायावरती डोकं ठेवून माझा जीव जाणार आहे. तुझ्या मांडीवरतीच माझा जीव जाऊ देत इंदू. तेव्हा इंदू बोलते, श्रीकला काय बोलतेस तू मूर्खासारखं. असं काही होणार नाही श्रीकला. श्रीकला तू फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, तुझा जीव नक्की वाचणार. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, नाही, मला माझ्या गोपाळ जवळ जायचं आहे. माझ्या गोपाळची जाऊन मला माफी मागायची आहे. त्याला समजवायचं आहे की माझं चुकलं, मी त्याच्याशी जे काही वागले ते चुकीचं वागले, पण त्या पापांची शिक्षा मला मिळाली.
इंदू, माझ्या नशिबाने मला चांगलं कुटुंब मिळालं होतं, पण त्या चांगल्या कुटुंबाची जाणीव व्हायला मात्र मला उशीर झाला. हीच जरचा मला लवकर जाणीव झाली असती तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा लगेच इंदू बोलते, श्रीकला, प्रत्येकाची वेळ यावी लागते. आणि बघितलंस, तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळावी. पण खरं सांगू, तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळायलाच हवी. पण तुला त्यासाठी मरण यावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. श्रीकला, तू चुकलीसच. मी तुला कधीच माफ करणार नाही, कारण तू आमच्यापासून आमचा गोपाळ हिरवलास. पण श्रीकला, माणूस म्हणून जर का विचारशील तर मी तुझी नक्कीच मदत केली असती. श्रीकला, आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. आणि प्लीज स्वतःला सावर. असं वागू नको श्रीकला. श्रीकला, आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि तुझ्यावरती उपचार करूया. तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नाही. आणि श्रीकलाने तिथेच इंदूच्या मांडीवरती स्वतःचा जीव सोडलेला असतो. त्यावेळेला व्यंकू महाराज, शकुंतलाबाई खूपच रडकुंडीला आलेले असतात. इंदूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. इकडे काही दिवसानंतर व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू, शेवटी सगळ्या गोष्टी संपल्या. श्रीकला सुद्धा कायमची संपली आणि पोपटराव जेलमध्ये असताना आपली मुलगी गेली ही बातमी कळताच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. खरं सांगू इंदू, हे सर्व जे काही झालं ते चुकीचंच झालं. असं कधी व्हावं अशी इच्छाच नव्हती, पण त्यांनी जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली. पण इंदू, आता काय करावं तेच मला कळत नाहीये. मला समजतच नाहीये काय करावं ते. तेव्हा मात्र इंदू बोलते, खरं सांगू, आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही. आता फक्त आणि फक्त मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे, ती म्हणजे लवकरात लवकर मला श्रीकलाला विसरायचं आहे. तेव्हा मात्र इंदू बोलते, खरं सांगू व्यंकू महाराज, श्रीकला चुकली. तिने जे काही केलं ते चुकीचंच होतं. पण आता मात्र ती आपल्यात नाहीच आहे. कधीतरी तुम्ही तिला मुलगी मानलं होतं आणि तुमचा जीव तिच्यासाठी चुटपुटत होता, हे सुद्धा खरंच आहे ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हो, या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा मला आता या गोष्टींची जाणीव झाली आहे की आता या गोष्टींचा विचार करण्यासारखं काहीच नाहीये. हे सगळं संपल्यात जमा आहे आणि या सर्व गोष्टींचा आता विचार न केलेलंच बरं. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला इंदू बोलते, व्यंकू महाराज, तुम्हाला राग यावा म्हणून मी या गोष्टी नाही बोलत. तेवढ्यात लगेच मोठ्या बाई म्हणतात, इंदू, आता या सर्व गोष्टी सोड बघू. या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. इंदू, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आता या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे इंदू. तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते आणि त्यावेळेला ती मोठ्या बाईंना बोलते, मोठ्या बाई, आता सगळं ठीक झालंय. सगळं मस्त चालू आहे. खरं सांगायचं तर माझा विठुराया परत आलाय आणि घरात आनंदी आनंद आहे. फक्त आपल्यात गोपाळ नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, ज्या गोष्टी कधीच आपल्या समोरच येणार नाहीत त्या गोष्टींचा विचारच का करायचा. इंदू, अशा गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव, आता मात्र आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे, बाकी कोणत्याही गोष्टींचा नाही. गोपाळ आयुष्यात नाही आहे याची खंत तर आपल्याला असणारच, पण आपल्याला त्याच्याशिवाय सुद्धा आयुष्य जगायचं आहे. इंदू, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा अधोक्षज बोलतो, हो ना, आणि गोपाळ दादाला सुद्धा आवडणार नाही. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात, चला चला, आता जरा शांत व्हा आणि जरा जेवणाचं बघा. काय शकू, आज काहीतरी गोड वगैरे होऊन जाऊ देत. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, हो हो, करणारच आहे मी आज गोड, तुम्ही काळजीच करू नका. तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू, कसला विचार करतेस. तेव्हा इंदू बोलते, काही नाही व्यंकू महाराज, बघा ना, सगळं काही संपलं आता.
आता आपल्याला निरोप घ्यायची वेळ आली. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच आणि तो शेवट जर का चांगल्या प्रकारे होत असेल तर आपल्याला आनंद हा मानलाच पाहिजे. इंदू, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा आनंद आहे, ती म्हणजे आता सगळं काही ठीकच होणार. बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. आणि तू जर का शांत बसलीस ना इंदू तर बरंच होईल. तेव्हा मात्र इंदू बोलते, सगळं काही ठीकच चाललंय, पण मनात कुठेतरी खूपच वाईट वाटतंय. इतके वर्ष सहवास असलेल्या या परिवाराशी मात्र आज आपली निरोप घ्यायची वेळ जवळ आली आहे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, अगं, आपण आनंदाने निरोप घेणार आहोत आणि कधी ना कधीतरी आपण त्यांना पुन्हा भेटायला येऊच की, पण वेगळ्या रूपात. तेव्हा मात्र इंदू बोलते, हो, तेही आहेच म्हणा. तेवढ्यात मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात, इंदू, अगं चल जरा मदत कर. तेव्हा मात्र इंदू बोलते, हो हो मोठ्या बाई, चला. तेवढ्यात मात्र विंजे सरकार मोठ्या बाईंना बोलतात, सासूबाई, मला नोकरी लागली आणि मी रोज नोकरीसाठी जातोय. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, जावई बापू, तुम्ही आणि नोकरी करणार? तेव्हा मात्र विंजे सरकार बोलतात, हो सासूबाई, आजपर्यंत तुमच्या मागे मागे केलं, याचं दुःख नाहीये मला, खरंच सांगतो. सासूबाई, आयुष्यभर मी तुमच्या मागे मागे करेन, पण 4 पैसे कमवले तर आपल्याच घरासाठी बरे आहेत ना. तसंही आमचं तिघांचं भागेल एवढं मात्र मी कमवेन आणि तुमच्या मुलीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, अहो जावई बापू, आहे विश्वास माझा तेवढा तुमच्यावरती. जावई बापू, तुम्ही माझ्या मुलीला आणि नातवाला जरी खुश ठेवलात ना तरी खूप आहे. तेव्हा मात्र नारायणीताई बोलते, आई, आता मला कसलीच भीती वाटत नाही, सगळं काही आता ठीकच होईल असं वाटायला लागलंय. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. चला आता आपण आनंदाने जेवायला घेऊया. तेवढ्यात पप्या आणि इम्रान आलेले असतात. पप्या मोठ्याने बोलतो, इंदू, अगं काय करतेस, आम्हाला विसरलीस का? तेव्हा इंदू बोलते, असं कसं मी तुम्हाला विसरे? पप्या, इम्रान, अरे तुमच्यामुळेच तर मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकले. तुमची साथ होती, तुमच्यासारख्या मित्रांची साथ होती म्हणून तर आज श्रीकलाचा अंत झाला. खरंच पप्या, खरंच थँक्यू. तेव्हा मात्र पप्या बोलतो, चल इम्रान, चल आपण निघूया इथून, शेवटी इंदूने आपल्याला परक हे केलंच. तेव्हा लगेच इंदू बोलते, असं का बोलतोयस पप्या, तुम्ही माझ्यासाठी परके नाही आहात. तेव्हा लगेच पप्या बोलतो, नाही होत ना परके, मग तू आम्हाला थँक्यू का बोलतेस? तेव्हा मात्र इंदू बोलते, अरे ती जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून, असा विचार करू नकोस रे. आणि चला चला आता तुम्ही सुद्धा शांतपणे जेवून घ्या. तेव्हा मात्र पप्या बोलतो, मला तर खूप भूक लागली आहे आणि खरं सांगू, मला आता एवढी भूक लागली आहे की मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र इंदूला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेला अधोक्षज इंदूच्या जवळ येतो आणि इंदूला बोलतो, इंदू, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटतंय, तुला खूप वेदना होत आहेत, पण इंदू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता शांत बसायचं नाहीये. आता आपल्याला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला दोघांना खंबीर उभं राहावं लागेल, कारण आपल्या या कुटुंबाला आपल्याला सांभाळायचं आहे. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता खरोखर इंदू, व्यंकू महाराज आपला सगळ्यांचा निरोप घेणार आहेत, ते खरोखर योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.